मित्रांनो नमस्कार. बिझनेसमध्ये नेमकं कशावर लक्ष द्यावं, हे आपल्या लघु आणि मध्यम उद्योजकाच्या किंवा व्यापाऱ्यांच्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. त्यामुळे ते अशा गोष्टी करत राहतात, ज्यामुळे काम तर खूप केल्यासारखं वाटतं, पण बिझनेस ते आउटकम देत नाही, जो आउटकम मिळायला हवा. अगदी एक छोटंसं उदाहरण देतो. अकबराच्या दरबारामध्ये एकदा अ, बाहेरून प्रवासी आला आणि तो म्हणाला, की "तुमच्या दरबाराची मी खूप ख्याती ऐकली आहे. इथे विद्वान लोकं असतात. म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे." आणि तो प्रश्न असा आहे, की 27 उणे 9 किती? दुर्दैवाने त्यावेळेस बिरबल दरबारात आलेला नव्हता. त्यामुळे बाकीच्यांनी उत्तर दिलं, की 27 उणे 9 हे सोपं उत्तर आहे 18. यात प्रश्न विचारण्यासारखं काय आहे? तो प्रवासी म्हणाला, "मला इतकं ऑर्डिनरी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. मी तुमच्या दरबाराची ख्याती हुशारीसाठी ऐकली होती." तर सगळेजण बुचकळ्यात पडले, की 27 उणे 9 18 नाही तर मग किती होणार? ते संभ्रमात असताना थोड्या वेळात बिरबल तिथे आला आणि अकबराने परत त्या प्रवाशाला विनंती केली, की "तू आता या आमच्या हुशार माणसाला हा प्रश्न विचारून बघ." त्यांनी परत विचारलं, "27 उणे 9 किती?" तर तो बिरबलाला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला, तर बिरबलाने सांगितलं, "महाराज 27 उणे 9 शून्य." आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं, 27 उणे 9 शून्य कसं काय? प्रवासी मात्र खुश झाला. तो म्हणाला, "मला हे उत्तर अपेक्षित होतं आणि हे उत्तर मला आजपर्यंत कोणी दिलं नव्हतं." बिरबलाला अकबरांनी सांगितलं, "आता तूच एक्सप्लेन कर बाबा हे सगळ्यांना, की हे 27 उणे 9 इज इक्वल टू 0 कसं काय?" बिरबल म्हणाला, "महाराज सिंपल आहे. 27 नक्षत्र असतात. त्यापैकी 9 नक्षत्र पावसाची, बाकीची नक्षत्र ही इतर असतात. जर पाऊस पडला नाही 9 नक्षत्र, तर बाकीची नक्षत्र असून नसूनही सारखीच आहेत." हे उत्तर ऐकल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं, 27 उणे 9 म्हणजे 0 कसं काय? मित्रांनो, बिझनेसमध्ये पण 27 उणे 9 0 हे आपलं नीट लक्षात यायला हवं. आपल्या पावसासारखी आपल्या बिझनेसची 9 नक्षत्र कुठली महत्त्वाची आहेत. त्यामध्ये मार्केटिंग येतं, त्यामध्ये सेल्स येतं, त्यामध्ये फायनान्स मॅनेजमेंट येतं, टीम बिल्डिंग येतं. तर ही 9 नक्षत्र जर आपल्या लक्षात आली नाही ना, तर 27 उणे 9 ह्या 18च्या कॅल्क्युलेशनमध्ये अडकून राहून आपल्याला कदाचित असं वाटेल, माझा बिझनेस तर व्यवस्थित चाललाय, पण रिझल्ट का नाही मिळत? आम्ही याच सदैव प्रयत्नात असतो, की आपला लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी त्याला हे लक्षात यायला हवं, की 27 उणे 9 इज इक्वल टू नॉट 18, इट इज इक्वल टू 0. कारण तो मुख्य नक्षत्रांवर लक्ष देत नाही, फायनान्सवर लक्ष देत नाही, सेल्सवर लक्ष देत नाही, मार्केटिंगवर लक्ष देत नाही, टीम बिल्डिंगवर लक्ष देत नाही. तो फक्त जाऊन काहीतरी काम कसं करता येईल हे बघतो. अनफॉर्च्युनेटली ती 9 पावसाची नक्षत्र मात्र विसरून जातो. या अशा व्हिडिओजमधून तुम्हाला आम्ही ह्या छोट्या-छोट्या टिप्स देत राहू. तुम्हाला डेफिनेटली फायदा होत राहील त्यामध्ये. लाईफ कॅटलिस्टची हीच कमिटमेंट आहे, की आपला व्यवसाय आणि आपलं लाईफ ग्रेट राहिलं पाहिजे. या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि हो, अशाच व्हिडिओची दररोज नक्कीच वाट बघत राहा. धन्यवाद.